माझी पत्नी अनिता खूप हट्टी होती। माझे काही ऐकत नाही। मी तिला कुठलेही काम करायला सांगायचो तेव्हा ती रडायला लागायची। मला खूप राग यायचा। मी तिला घटस्फोटही देऊ शकलो नाही। म्हणून एके दिवशी मी माझ्या 4 भटक्या मित्रांना माझ्या घरी बोलावले, त्यांना दारू दिली आणि मी तिच्यावर आरोप करून तिला घटस्फोट देईन या विचाराने त्यांना अनिताच्या खोलीत पाठवले। पण 1 तासानंतर जेव्हा मी अनिताच्या खोलीत गेलो तेव्हा मला भीती वाटत होती, कारण माझी पत्नी समोर बेडवर पडली होती आणि तिच्यावर माझे 4 मित्र पडलेले होते। त्यावेळी मी 25 वर्षाचा होतो, पण मी अजून लग्नाला तयार नव्हतो। एके दिवशी रात्री मी नित्य नियमाप्रमाणे घरी परत आलो तेव्हा आई मला काहीतरी विचित्र म्हणाली, बेटा तुझ्या मोठ्या भावाचे लग्न आहे, त्यामुळे तू काही दिवस सुट्टी घे। मला आश्चर्य वाटले की लग्नापूर्वी मला काहीही सांगितले गेले नाही। अचानक भावाचे लग्नही ठरले आणि मला कळले नाही। पण माझ्या भावाच्या लग्नाच्या दिवशी माझ्यासोबत जे घडेल ते माझे आयुष्य बदलून टाकेल हे मला फारसे माहीत नव्हते। माझ्या भावाचे लग्न माझ्या आईने मैत्रिणीच्या मुलीशी निश्चित केले होते। आई तिच्या मैत्रिणीच्या मुलीसाठी खूप आनंदी होती आणि ती मुलगी तिची सून होणार म्हणून खूप उत्साहित होती। पण माझा भाऊ या लग्नात खुश नव्हता, म्हणून मी विचार केला की मी माझ्या भावाचे हृदय बदलेन, त्याला आनंदी करू आणि त्याला हसवू। पण माझ्या भावाला हसवण्याचा प्रयत्न करताना माझे रडण्याचे दिवस आता जवळ येत होते हे मला फारसे माहीत नव्हते। मला माहीत नव्हते मी माझ्या वर्गातल्या नैना नावाच्या मुलीवर प्रेम करत होतो आणि तिच्याशी लग्न देखील करायचे होते, पण कदाचित नैना माझ्या नशिबात नव्हती। माझ्या भावाच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली होती। पंडितजी मंडपात बसून वधू-वरांची वाट पाहत होते। काही वेळातच नवरीला आणून बसवलं, पण माझा भाऊ कुठेच सापडला नाही। सगळ्यांनी वराचा शोध सुरू केला। सर्व खोल्या शोधला, पण वर सापडला नाही। नंतर भाऊ घरात नसल्याचं समोर आलं। माझ्या आईने माझ्या भावाला शोधण्यासाठी बाहेर पाठवले। मी अनेक ठिकाणी गेलो, भावाच्या मित्रांनाही फोन केला जिथे मला भाऊ असेल अशी आशा होती। मी सगळीकडे शोधले, पण मला अपयश आले। मला माझा भाऊ कुठेच सापडला नाही। परत मला कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल हे मला माहीत असते तर कदाचित मीही माझ्या भावाच्या मागे गेलो असतो, पण मला या सगळ्या गोष्टींची माहिती नव्हती आणि मी घरी परतलो। मी घरी परत आलो आणि माझ्या आईला माझ्या भावाचा पत्ता नसल्याचे सांगितल्यावर आई रडू लागली। मी त्यांना शांत करून सांत्वन देऊ लागलो, पण माझ्या सांत्वनाचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही। रडत रडत ती माझ्यासमोर हात जोडून म्हणाली, बेटा देवापुढे माझा मान राख, नाहीतर मी तुला कधीच माफ करणार नाही। एका मुलाने माझी इज्जत आधीच नष्ट केली आहे, आता तूच आमचा आधार आहेस। तू असे केलेस तर मी तुलाही माफ करणार नाही। माझ्या मुला, मी तुझे पालनपोषण केले, तुला वाढवले, देवासाठी माझा सन्मान राख, अन्यथा मी कोणाला तोंड दाखवू शकणार नाही। आपल्या मुलीची खिल्ली उडवली गेली असा विचार मुलीच्या कुटुंबियांना होऊ नये। लोक आम्हा सर्वांकडे बोट दाखवतील की तुमच्या मुलाची इच्छा नसतानाही दुसऱ्याच्या मुलीचे आयुष्य खराब करण्याचा तुम्हाला अधिकार नव्हता। आता तुला माझी मदत करावी लागेल। आईने जे सांगितले ते ऐकून मला आश्चर्य वाटले। मी म्हणालो, आई पण मी काय करू? मी जे बोललो ते ऐकून आई पुन्हा रडू लागली। ती म्हणाली, बेटा आता तू त्या मुलीशी लग्न कर। ती मुलगी अनिता खूप चांगली वागणारी मुलगी आहे, तुला नेहमी आनंदी ठेवेल। आईने जे सांगितले ते ऐकून मला आश्चर्य वाटले। मी मान हलवली। मी म्हणालो, पण आई मला घरच्या मुलींचा हा प्रकार आवडत नाही। ती मुलगी अनिता एकदम घरेलू टाईप आहे। मला आजकाल नवीन मुली आवडतात। मी त्या मुलीशी लग्न करू शकत नाही। मी जरा चिडूनच म्हणालो, पण आईचे अश्रू अधिकच तीव्र झाले। आता मला माझ्या आईला रडताना पाहवत नव्हते आणि मग माझ्या वडिलांनी एक गोष्ट सांगितली ज्यामुळे मला प्रोत्साहन मिळाले। उलट लोभाचे एक नवीन जग माझ्या हृदयात वसले होते। तेव्हा पप्पा खूप रागावले आणि म्हणाले, बेटा राजेशने योग्य वेळी आमचा विश्वासघात करून घरातून पळ काढला। जर त्याने आम्हाला आधी सांगितले असते तर कदाचित आम्ही त्याचे नाते निश्चित केले नसते। पण या कठीण काळात लोकांना लाजवेल अशा मुलाचा काय भरवसा। आता मी त्याला माझ्या मालमत्तेतून एक पैसाही देणार नाही। माझ्याकडे जे काही रक्कम आहे ती मी हे घर, बँक, शिल्लक सर्व तुझ्या नावावर करीन। जर तू त्या मुलीशी लग्न करून तिला आपला मानसन्मान दिलास तर मी माझी सर्व संपत्ती तुला देईन आणि तुझा मोठा भाऊ त्यातला एकाही पैशाचा हकदार राहणार नाही आणि मग तू अनितासोबत आनंदाने जगू शकशील। माझ्या वडिलांचे बोलणे ऐकून मला हसू आले। पप्पांकडे बरीच मालमत्ता आणि जमीन होती। आजपर्यंत वडिलांनी आम्हाला त्यांच्याशी संपर्क साधू दिला नाही। मुलांनी आई वडिलांच्या मालमत्तेची काळजी करू नये ही बाबांची कल्पना होती। मुलांना त्यांच्या पालकांचे त्यांच्यावर कोणते अधिकार आहेत हे सांगितले पाहिजे। आई वडिलांची सेवा कशी करायची, नाहीतर मालमत्तेच्या लालसेला आणि त्यांच्या विभागणीला मुलं बळी पडतात। माझ्या वडिलांकडून मालमत्तेबद्दल ऐकल्यानंतर मी हो म्हणालो।
त्यांनी माझे हो ऐकताच माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी प्राणाची आहुती द्यायला सुरुवात केली. पप्पा म्हणाले, बेटा तू माझे मन खुश केले आहेस, बघ मी पण तुला खुश करीन, तुला इतके देईन की तू विचारही केला नसेल. वडिलांचे म्हणणे ऐकून मला लालच आले. त्या क्षणी मंडपात बसून मी अनिताशी लग्न केलं. आता माझ्या मनात मालमत्तेचे नवीन लाडू फुटू लागले होते. आता मी ते विकू शकत होतो आणि मला त्याची पर्वा नव्हती, कारण बहुतेक ते माझ्या नावावर असणार होते आणि मी त्यांना सांगेन की मी नवीन व्यवसाय करेन, त्यामुळे मला जमीन विकावी लागणार आहे. माझ्या या पावलामुळे सर्वजण माझ्या प्रभावाखाली आले, कारण माझ्या आईला ते चांगलेच माहीत होते. मला अशा मुली आवडत नव्हत्या, पण आता मी तिचा आदर केला होता आणि मी सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडले होते. बरं, मी अनिताला निरोप देऊन घरी आणलं. विधीनंतर अनिताला माझ्या खोलीत बसवण्यात आलं. काही वेळाने मी पण खोलीत शिरलो. संपूर्ण खोली फुलांच्या आणि सुगंधाने दरवळत होती. माझ्या समोर गावातील ही सुंदर मुलगी बसली होती, पण मला तिच्यावर प्रेम नव्हते की तिच्याबद्दल काही तळमळ नव्हती, कारण मी तिच्या प्रेमात नव्हतो. मग त्याची तळमळ कशाला? संपत्तीच्या लालसेपोटी मी तिच्याशी लग्न केले. मला तिच्या चेहऱ्याकडे बघण्याचीही पर्वा नव्हती, कारण मला शहरातील रंगीबेरंगी मुली आवडत होत्या. स्त्री किती सुंदर आहे याने मला काही फरक पडत नव्हता. ती स्त्री कशी बोलते, तिचा स्वभाव कसा आहे, तिचे व्यक्तिमत्व कसे आहे, तिची शैली कशी आहे, या सर्व गोष्टींचा प्रभाव माझ्यावर पडत असे. बरं, मी अनिताला आधी पाहिलं नव्हतं, पण माझ्या आईकडून अनिताबद्दल अनेक स्तुती ऐकल्या होत्या की ती खूप गोड आणि सुंदर मुलगी आहे. पण मला अनिताशी बोलणं अजिबात वाटत नव्हतं. ती बेडवर घुंगट घालून बसली होती आणि मी माझी शेरवानी काढली आणि हँगरवर ठेवू लागलो आणि मग माझे घड्याळ काढू लागलो. कदाचित अनिता माझी वाट पाहत होती की तिला बोलावू किंवा तिच्या जवळ बसून तिचा घुंगट काढू, पण मला हे काम करण्याची घाई नव्हती. अनिताला कदाचित माझ्या बाजूची शांतता सहन झाली नाही आणि ती माझ्याशी अगदी लहान आवाजात बोलली, नमस्कार. तिच्या बोलण्याने मला आग लागल्यासारखे वाटले. मी रागाने म्हणालो, केलीच घरेलू टाईप गोष्ट. लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या या विधानावर तिला लाज वाटण्याऐवजी नमस्तेजी कोण म्हणते, ती म्हणाली. तू तेही केलं नाहीस. तिच्या बोलण्याचा मला राग आला. मी म्हणालो, तू माझ्याकडे आधीच तक्रार करत आहेस. तिने मला अडवले आणि म्हणाली, देव ना करो की मी तुझ्याकडे तक्रार करावी. मी असा विचारही करू शकत नाही. आता मी आयुष्यभर तुझ्यासोबत राहीन आणि सदैव एकनिष्ठ राहून आयुष्यभर तुझी सेवा करीन. तुझ्या आदेशाचे पालन न करण्याचा विचारही मी कधी केला नाही. एवढी प्रसन्न उपस्थिती आणि एवढा साधा स्वभाव असलेल्या अनिताला पाहून मला विलक्षण आनंद झाला. अशी बायको इतर बायकांसमोर तारुण्य उघड करत नाही हे मला माहीत होतं. आता मला हवे ते करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळेल. मी म्हणालो, ठीक आहे, कपडे बदलून झोप, मी थकलो आहे. बरं म्हणत ती उठून बाथरूममध्ये गेली. माझी नजर तिच्या पायावर पडली की मी फक्त त्यांच्याकडे बघतच राहिलो. तिचे पाय अगदी मऊ आणि दुधासारखे पांढरे होते. असे वाटले की हे पाय जमिनीवर विसावलेले नसून फुलांसारखे नाजूक आणि मऊ आहेत, पण ते फक्त फुलांवरच चालावेत. तिच्या पायाचे सौंदर्य पाहून मी थक्क झालो. आता माझी नजर तिच्या चेहऱ्याकडे गेली होती. याआधी मी तिचा चेहरा पाहणे आवश्यक मानले नव्हते आणि आता मी तिच्या चेहऱ्याकडे बघितले तर दूर बघायला विसरलो होतो. तिच्या चेहऱ्यावर किती विचित्र चमक होती, जी समोरच्या व्यक्तीला आकर्षित करत होती. तिच्या चेहऱ्यावर ब्रायडल ब्रेकअप नव्हता. तिचा चेहरा अतिशय स्पष्ट चमकणारा होता. माझ्या समोर ती सावकाश पावले टाकत वॉशरूममध्ये गेली. तोंड धुवून ती बाहेर आली तेव्हा मी तिच्याकडे बघतच राहिलो. अचानक माझ्या मनात तिच्याबद्दल विचित्र भावना निर्माण होऊ लागल्या. माझी इच्छा आहे की मी या गोड आणि निरागस मुलीला आत्ता माझ्या मिठीत धरून तिच्यावर माझ्या सर्व प्रेमाचा वर्षाव करू शकतो. पण अचानक माझ्या मनात अनेक मुली आल्या. त्या माझ्या मागे फिरायच्या, त्या माझ्यासाठी जीवाचा त्याग करायच्या, त्या माझ्यासाठी काही करायला तयार होत्या. शहराची अशी रंगीबेरंगी फुलपाखरे जेव्हा माझ्यासमोर मरत होती, तेव्हा खेड्यातील मुलीला मी का भाव देऊ? अनितामध्ये विशेष काय होतं? फक्त तिचा चेहरा सुंदर होता. ना तिला शिष्टाचार होता, ना तिला बोलता येत होते, ना ती बोल्ड होती. नक्कीच नाही. मी मनात विचार केला आणि बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मी सिगारेट ओढू लागलो. काही वेळाने माझी आई तिथे आली. माझ्या डोक्याला हात लावत ती म्हणाली, बेटा काळजी करू नकोस, तुझी पत्नी अनिता लाखात एक आहे. तू बघ, ती तुला आयुष्यभर आनंदी ठेवेल. ती तुला तक्रार करण्याची संधी कधीच देणार नाही. ती खूप खास आहे आणि तू भाग्यवान आहेस. तुला अशी बायको मिळाली आहे. आजकाल शोधूनही अशा मुली सापडत नाहीत. मी म्हणालो, हो आई, तू बरोबर आहेस. मी हे सर्व तुझ्या सन्मानासाठी केले आहे. माझी आई मला आशीर्वाद देऊ लागली आणि म्हणाली, खोलीत जा, तू नवविवाहित आहे. तू जाऊन तिच्या जवळ बस आणि तिला सांत्वन दे. हो, मी जात आहे, मी अगदी आज्ञाधारक मुलासारखं डोकं टेकवत म्हटलं आणि मी आत आलो.
आत आल्यावर मला पुन्हा आश्चर्य वाटले, कारण ती खोलीच्या कोपऱ्यात एका मंदिरासमोर डोळे मिटून हात जोडून उभी होती. जणू काही तिला कळतच नाही की ती देवाकडे काय मागत आहे, की तिला तिच्या आजूबाजूच्या परिस्थितीचीही जाणीव नाही. तिला इतकं निवांत बघून मला तिची चीड आल्यासारखं वाटलं. आत येत मी टोमणे मारत म्हणालो, लग्नाआधी कोणती पापं केली होतीस की आता तुला देवाकडे क्षमा मागावी लागत आहे? भूतकाळातील काहीतरी कारण असेल, काहीतरी पाप केलं असेल. माझे बोलणे ऐकून तिला राग आला नाही. उलट ती तिच्या सवयीप्रमाणे हसली. ती म्हणाली, मी तुझ्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत होते आणि मी असे कोणतेही पाप केलेले नाही. जरी आपण सर्व पापी असलो तरी जाणून बुजून किंवा नकळत प्रत्येक व्यक्तीकडून चुका होतात आणि आपण भगवंताची माफी मागत राहावे. आपल्याला योग्य मार्गावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. तिचे बोलणे ऐकून मला पुन्हा राग आला. मी म्हणालो, ठीक आहे, म्हणून तुला म्हणायचे आहे की मी पापी आहे आणि मी नरकात जाईन? माझे म्हणणे ऐकून ती पटकन माझ्या पायाजवळ बसली. तिने माझ्या पायाला हात लावला आणि म्हणाली, देवासाठी असे बोलू नका. मी असे बोलण्यापूर्वी माझी जीभ कापली पाहिजे. मला तिच्या कृतीत तथ्य सापडले नाही. तिचा संयम मला आणखीनच चिडवत होता. तिने जरा रागावून माझी तक्रार केली असती तर कदाचित मी पण नॉर्मल झालो असतो. ती पण माझ्यासारखीच आहे असे मला वाटले असते. पण ती तशी शांत होती, जणू काही मी तिथे असलो नसलो याने तिला काही फरक पडला नाही. आणि तिचा हा शांतपणा आणि संयम माझ्या आत पेटवत होता. ती माझी चेष्टा करत आहे असे मला वाटले. तिचे कपडे, तिची चालण्याची बोलण्याची शैली सर्वच वेगळे होते आणि तिची ही कृती पाहून मला समजले की ती एक अतिशय उदात्त आणि धार्मिक मुलगी आहे. आजपर्यंत तिने दुसऱ्या पुरुषाकडे पाहिलेही नाही. मी तिच्याबद्दल या सर्व गोष्टींचा विचार करत असतानाच माझ्या खोलीच्या दारावर टकटक झाली. रात्रीचे 12 वाजले होते. माझ्या खोलीच्या दारात कोण येत असेल, कोण ठोठावत असेल असा प्रश्न मला पडला. मी दार उघडले तर समोर माझे वडील उभे होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर आनंदाचे मिश्र भाव होते. मला पाहताच पप्पांनी मला मिठी मारली. पप्पांचा आनंद माझ्या समजण्याच्या पलीकडचा होता. मी म्हणालो, काय झालं आहे पप्पा? पप्पा म्हणाले की प्रकरण असं आहे की तुला आनंदी राहावे लागेल. तू माझ्या खोलीत ये, मी तुला सगळं सांगतो. वडिलांच्या खोलीत गेलो तर त्यांच्या बेडवर काही कागद विखुरलेले होते. हे काय आहे? मला त्यात खूप रस होता म्हणून मी विचारले. पप्पा आनंदाने मला तो पेपर दाखवू लागले. म्हणाले, माझा अर्ज कार्यालयाने स्वीकारला आहे. तुला माहीत आहे की अनेक दिवसापासून मी माझ्या कार्यालयात अर्ज करत होतो की मला सुट्टी द्यावी आणि कार्यालयाच्या वतीने मला 4 धामला भेट देण्यासाठी पाठवा आणि आज माझा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. मला आश्चर्य वाटले. मी या कामासाठी किती दिवस प्रयत्न करत होतो. बाबा आणि आईच्या मनात तीर्थयात्रेला जाण्याची खूप तळमळ होती. मलाही माझ्या वडिलांचा आनंद पाहून आनंद वाटत होता. पप्पा म्हणू लागले, बेटा, मला देवाच्या जन्मभूमीला जायचे आहे. आता तुझे लग्न झाले आहे आणि तुला माहीत आहे की तुझा मोठा भाऊ त्याच्या मित्राच्या घरी आहे आणि मला त्याची काळजी नाही. तो त्याला वाटेल तिथे लग्न करू शकतो. आणि हो, तुझी बायको खूप चांगली आहे. बघ, ती तुझी काळजी घेईल आणि तुला भरकटू देणार नाही. म्हणूनच हे कामही करावे असा विचार मनात आला. मग पुढच्या वर्षी देव म्हटल्यास पुन्हा संपूर्ण कुटुंबासह जाऊ. पप्पा खूप खुश होते आणि त्याचबरोबर मला आनंद झाला की आई आणि बाबा 1 महिन्यासाठी जात आहेत. आता मी त्या संपूर्ण घरात एकटा असेन आणि मी ठरवले होते की मी अनिताबरोबर असे काही करेन की मग मला फक्त अनिताला घटस्फोट द्यावा लागणार नाही तर ती स्वतः घर सोडून जाईल. मी पुन्हा खोलीत गेलो आणि ती अजूनही तेच नाटक करत होती. आता ही सुसंस्कृत सून होण्यासाठी तिच्या हातात गीता होती आणि ती पाठ करत होती. मी तिच्या जवळ बसलो. मी म्हणालो, अनिता, तू एवढी धार्मिक मुलगी आहेस का की प्रत्येक क्षण देवाच्या पूजेत घालवते आणि तू दुसऱ्या पुरुषाकडे कधी पाहिलंही नाहीस का? माझ्या बोलण्यावर ती कानाला हात लावू लागली आणि म्हणाली, माझ्या देवाला माहीत आहे की मी कधीही दुसऱ्या माणसाकडे चुकीच्या नजरेने पाहिले नाही आणि मला दुसऱ्या पुरुषासोबत बसायलाही आवडत नाही. मी म्हणालो, मग तुला माझ्या मित्रांसमोर पण यायला आवडणार नाही? ती म्हणाली, हो, असेच आहे. मी तुझ्या मित्रांसमोर येणार नाही. मी म्हणालो, ठीक आहे, मी तुला तुझ्या पालकांच्या घरी सोडतो, कारण तू इथून गेल्यावर मी माझ्या मित्रांना घरी बोलावेन. आई आणि बाबा तीर्थयात्रेला जात आहेत आणि तुला माहीत आहे की ही संधी वारंवार येत नाही. माझ्या मित्रांना माझ्या घरी यायचे आहे. माझे 2 मित्र परदेशात काम करतात आणि माझ्या लग्नामुळे ते सुट्टीवर आले आहेत. आम्ही सर्व बालपणीचे मित्र आहोत आणि आम्हाला खूप वेळ एकत्र घालवायचा आहे आणि आमच्या बालपणीच्या सर्व आठवणी ताज्या करायच्या आहेत. म्हणूनच आपल्याला एकाकीपणाची गरज आहे, जी फक्त घरच असू शकते. त्यामुळे तू आमच्या कोणत्याही प्रकारचा दुरावा निर्माण करू नये असे मला वाटते. म्हणून तू तुझ्या पालकांच्या घरी जा. मी जे बोललो ते तिने लगेच मान्य केले. पण माझी एक अट आहे,
मी म्हणालो काय? ती म्हणू लागली, काही वेळाने सांगेन असे बोलून ती खोलीतून निघून गेली आणि आईबाबांचे अभिनंदन करू लागली की ते तीर्थयात्रेला जात आहेत. आणि मी आत बसून विचार करत होतो की शेवटी काय होणार. आणि त्याच्या मनातील अट तिला माझ्यासोबत ठेवायची आहे. मी माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना पण सांगितले होते की माझे आईबाबा 1 महिन्यासाठी जाणार आहेत, तर माझ्या घरी पार्टीसाठी या. खरं तर आता माझ्या घरी रोज पार्टी होणार आहे. आम्ही सर्व मुले मुली रात्रभर एकत्र येऊ. मला खूप आनंद झाला आणि माझे सर्व मित्र पण त्यांच्या सर्व मैत्रिणींसोबत यायला तयार झाले. माझे बहुतेक मित्र फार श्रीमंत नव्हते, पण निर्लज्ज कृत्ये करण्यात माहीर होते. प्रत्येक मित्राची स्वतःची गर्लफ्रेंड होती आणि त्यांच्यात सर्व प्रकारचे नाते निर्माण झाले होते. माझ्या मित्रांच्या अशा कृतींमुळे मी अनेक वेळा अडचणीत आलो होतो, पण माझ्या आईवडिलांकडे पैसा होता, त्यामुळे प्रत्येक वेळी मला वाचवले. बरं, आता मला काळजी करण्याची गरज नव्हती, कारण आता पार्टी माझ्याच घरी होणार होती. मी अगदी निवांत होतो की आमच्यापैकी कोण कुठल्या हॉटेलात गेलं तरी पकडलं जाईल. मजेशीर गोष्ट अशी होती की माझे लग्न झाले आहे हे माझ्या एकाही मित्राला माहीत नव्हते. माझ्या लग्नात सहभागी होण्यासाठी माझे 2 मित्र परदेशातून आले होते आणि माझी इच्छा नसल्यामुळे मी माझ्या लग्नाबद्दल कोणालाही सांगू इच्छित नव्हतो. माझ्या मित्रांना कळले की माझी बायको गावची साक्षीदार मुलगी आहे आणि त्यांनी माझी चेष्टा केली. तर काही वेळाने अनिता माझ्याकडे आली आणि माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागली, जणू तिला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. ती म्हणाली, हार्दिक, मी तुला एक गोष्ट विचारू का? खरंच सांग. मी म्हणालो, हो विचार. तुम्हाला खरोखर तुमच्या मित्रांसाठी पार्टी करायची आहे का? मी म्हणालो, हो हो, मला पार्टी द्यायची आहे. तुला काही शंका आहे का? तुला इथे राहायचे असेल तर तू राहून स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकतेस. ही तुझी मर्जी आहे, पण तुझ्या कल्याणासाठी मी हे सांगत होतो. तुला जमत नाही. आमच्या मित्रांच्या पार्टीत तू बसशील, कारण तू वेगळ्या प्रकारची मुलगी आहेस. तू नाराज होशील, म्हणूनच तुला तुझ्या पालकांच्या घरी पाठवत आहे. ती थोडा वेळ माझ्याकडे पाहत राहिली, मग म्हणाली, हो, मला तुझ्या मित्रांच्या पार्टीत जायचे नाही हे बरोबर आहे, पण मला तुझ्याबद्दल वाईट वाटते आणि तुझ्यासोबत काहीतरी चुकीचे घडण्याची भीतीही वाटते. मी हैराण झालो आणि म्हणालो की माझ्यासोबत काही चूक का होईल? ती म्हणाली, जोपर्यंत तुला चांगले आणि वाईटमधला फरक समजत नाही तोपर्यंत मी काहीही बोलू शकत नाही आणि मी तुला माझ्या मताशी सहमत होण्यास भाग पाडू शकत नाही. मी म्हणालो, हो, ते बरोबर आहे. मला समजवण्याचा प्रयत्नही करू नकोस. तुला माहीत आहे की मी तुझ्याशी लग्न माझ्या स्वतःच्या आनंदासाठी नाही, तर माझ्या आईवडिलांच्या आनंदासाठी केले आहे. अन्यथा तुझा भावीवर तुला लग्नाच्या वेळी सोडून गेला होता आणि अद्याप परत आला नाही. त्याने फक्त फोन केला आणि सांगितले की त्याला तुझ्याशी लग्न करायचे नाही आणि तो त्याच्या मित्राच्या घरी आहे. नक्कीच काहीतरी कारण असेल की त्याला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं. तू काहीतरी केलं असावं किंवा तुझ्या बोलण्यातून त्याला काहीतरी वाटलं असावं आणि तुझ्या चारित्र्य आणि तुझा हेतू बरोबर नाही असं माझ्या भावाला वाटलं असावं, म्हणून तो तुला सोडून पळून गेला. माझे हे शब्द ऐकून अनिताच्या चेहऱ्यावर दुःखाचे भाव उमटले आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शेवटी ती पण एक मुलगी होती, पण मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला नाही. उलट तिला रडतच सोडून बाथरूममध्ये गेलो. बरं, आमच्या लग्नाची पहिली रात्र अशीच गेली. मी तिला हातही लावला नाही. मी थेट दिवाणखान्यातून आलो आणि सोफ्यावर आडवा झालो आणि ती पण मला काही बोलली नाही. ती आरामात बसली आणि झोपी गेली. दुसऱ्याच दिवशी आई बाबा गेले होते. ती म्हणाली की आता तू पण मला माझ्या आईवडिलांच्या घरी सोड. मला माझ्या आईवडिलांच्या घरी जायचे आहे. मी म्हणालो, अजून 1 दिवस थांब आणि तुला पण तुझी एक अट पूर्ण करायची होती. ती म्हणाली, तू लवकर उठायचं, एवढंच. सकाळी झोपण्यापूर्वी देवाची आरती करावी. जेव्हा तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात देवाचे नाव घेऊन करता तेव्हा देवही तुमच्यावर प्रसन्न होतो आणि प्रत्येक संकटातून तुमचे रक्षण करतो. जग इकडचे तिकडे वळले तरी सकाळी लवकर देवाचे स्मरण केले पाहिजे. मला तिच्याबद्दलची ही गोष्ट आवडली. तिचे बोलणे ऐकून मी प्रभावित झालो. मला वाटले की ती माझ्याकडे पैसे मागेल किंवा आणखी काही हट्ट करेल, पण त्या बिचाऱ्या मुलीने फक्त माझ्या फायद्याची चर्चा केली होती. त्याबद्दल मी थोडा लाजिरवाणा आणि अस्वस्थ झालो. मी तिचा गैरसमज करून घेतला होता. ती फक्त माझ्या कल्याणाचा विचार करत होती. बरं, अशा सगळ्या गोष्टींनी तिला काही फरक पडत नव्हता. ती संयमाची मूर्ती होती. काही वेळाने तिने सामान बांधले. मनातून वाईट वाटत होते. ती गेल्याबरोबर मला का बरे वाटत नव्हते ते मला कळत नाही, पण हे मी तिच्यासमोर उघड केले नाही. मी तिला गाडीपर्यंत सोडले. ती आईवडिलांच्या घरी गेली. तिच्या जाण्यानंतर घरात एक विचित्र दुःख पसरले होते. जणू एक नाही तर 10 जण घरातून निघून गेले होते. घर अगदी रिकामे दिसत होते. घाबरून मी पटकन माझ्या मित्रांना फोन केला. त्यांना सांगितले की घर रिकामे आहे, आता तुम्ही संध्याकाळी या. माझे मित्र या संधीची वाट पाहत होते.
माझ्या मित्रांच्या येण्याने घरात नवीनच चमक आली। सगळीकडे गाण्यांचा आवाज आणि मोठ्या आवाजात डीजे वाजू लागले आणि माझ्या मित्रांच्या मैत्रिणी डीजेच्या तालावर नाचत होत्या। या सगळ्या मुलींना मी आधीच ओळखत होतो। मी सर्वांसाठी छोट्या भेटवस्तू देखील पॅक केल्या होत्या। जेव्हा मी त्यांना ती भेट दिली तेव्हा ती आनंदी होती। हीच गोष्ट तिला आवडली। खाऊन पिऊन आम्ही डान्स पार्टी सुरू केली। मुलं मुली आपापसात नाचू लागली आणि बोलू लागली। पण दरम्यान मला काहीतरी गडबड असल्याचे जाणवले। आज मला माझे मित्र विनोद आणि सुरेश यांचा स्वभाव काहीसा विचित्र वाटत होता। त्यांच्या डोळ्यात एक खोडकर नजर होती। त्यांच्याकडे बघून तो माझ्यापासून काहीतरी लपवतोय असं वाटलं। दोघेही एकमेकांना खुणावत होते। बाकी सगळे आपापल्या कामात व्यस्त असताना पण राजेश आणि विनोदचं वागणं आणि लक्ष वेगळंच होतं। मी त्यांच्यावर लक्ष ठेवू लागलो। पण मग नैनाने मला आत बोलावले। ती माझी आवडती मैत्रीण होती। ती माझ्यासमोर कधीही मोठ्याने बोलली नाही। तिनेही माझा खूप आदर केला। मी तिच्याकडे गेलो। ती माझ्याशी बोलू लागली। बोलता बोलता रात्रीचे 12 वाजले कधी कळले नाही। मग आम्ही सगळे बसून पुन्हा एकदा दारू प्यायलो। मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। पण आताही राजेशचे डोळे काही वेगळेच सांगत होते। तो दारू पिण्यात फारसा रस घेत नव्हता। आता मला अस्वस्थ वाटू लागले होते आणि मग मला असे वाटले की अनिता मला बोलावत आहे। सकाळचा प्रकाश पसरणार आहे। देवाकडे जा आणि तू केलेल्या पापांची क्षमा माग आणि देवाची आरती कर असे म्हणत ती मला आत खोलीत बोलावत होती। या लोकांना येथून बाहेर काढा। हे लोक चांगले नाहीत। खूप वाईट होईल। हे ऐकून मला आश्चर्य वाटले कारण अनिता माझ्या समोरच तिच्या आईवडिलांच्या घरी गेली होती। ती घरी परत आली होती का? मला खूप राग आला होता। तिचा आवाज माझ्या कानावर आदळत होता। हा माझा भ्रम असू शकत नाही। घरातील संगीत खूप जोरात वाजत असले तरीही माझा विश्वास होता की हा तिचा आवाज आहे। ती घरी परतली आहे। रागाच्या भरात मी खोलीचा दरवाजा उघडला आणि खोलीला कुलूपही लावले। पण मी दरवाजा लावताच बाहेरून जोरात आवाज येऊ लागले। ते आवाज असे होते की ते ऐकून माझे हृदय धस्स झाले। हे आवाज पिस्तुलातून येणाऱ्या गोळ्यांचे होते। मी मनाशी धरून बसलो। भीतीने माझे हृदय थरथरत होते। थरथरत्या हाताने मी माझा मोबाईल काढला आणि त्यावरचा नंबर डायल करू लागलो। काही वेळाने माझा दरवाजा जोरात वाजू लागला पण मी दरवाजा उघडला नाही। माझ्या घरात नक्कीच काहीतरी गडबड होत होती। गोळीबाराचे आवाज येत होते। थोड्या वेळाने बाहेर सर्व काही शांत झाले। मी पोलिसांना फोन केला होता। काही वेळातच पोलिसांचे सायरन वाजू लागले। खूप प्रयत्न करूनही माझ्या खोलीचा दरवाजा कोणीच तोडू शकला नाही कारण माझ्या खोलीचा दरवाजा खूप मजबूत होता। 100 माणसे मिळून तो दरवाजा तोडू शकले तरी ते तोडू शकणार नाहीत। त्या खोलीचा सर्रास दागिने, मौल्यवान वस्तू, रोख रक्कम आणि सर्व प्रकारची कागदपत्रे ठेवण्यात आली होती। माझ्या मित्रांनी मला खूप दारू प्यायला लावायचा प्रयत्न केला पण मी खूप कमी दारू प्यायलो होतो त्यामुळे मी शुद्धीवर होतो आणि त्याचा आवाज ऐकून मी या खोलीत आलो पण आत कोणीच नव्हते। मी तेच विचार करत होतो। त्या क्षणी पोलीस आले आणि सारे नाट्य संपले। सगळ्यांना पोलिसांनी अटक केली होती आणि मी माझ्या मित्रांची नावे घेतली होती। तो गरीब कुटुंबातील होता पण आणखी 4 वेळा मोठ्या घरात गेला। ते आज मला मारण्याच्या आणि माझे घर लुटण्याच्या उद्देशाने आले होते। हकीकत ऐकून माझा विश्वासच बसेना। माझेच जवळचे मित्र माझ्या विरोधात एवढी मोठी योजना तयार करू शकतील याची मला कल्पना नव्हती। त्यांनाही माझ्या लग्नाची माहिती होती। माझ्या खोलीत खूप महागडे दागिने पडलेले आहेत हेही मला माहीत होते। हे सर्व घेऊन चोरी करण्याचा त्यांचा हेतू होता। मात्र पोलीस वेळेवर पोहोचले होते। आता सगळे पकडले गेले। पण मला आश्चर्य आणि त्रास देणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्या रात्रीची माझी पत्नी घरी नव्हती। दुसऱ्या दिवशी ती घरी परतली पण कदाचित देवाप्रती असलेल्या तिच्या खऱ्या भक्तीचा परिणाम त्याने मला वाचवला। देव त्याच्या विशेष वेळी येणारे संकट येण्याआधीच टाळतो। हे भगवंताचे अनंत खेळ आहेत। त्या दिवसापासून मी माझ्या सर्व वाईट कर्माचा त्याग केला आणि माझी पत्नी अनिता हिचा मनापासून स्वीकार केला। मी पण तिच्यासोबत माझे वैवाहिक नाते सुरू केले आणि आज मी माझ्या पत्नीसोबत खूप खुश आहे। मला एक मुलगा देखील आहे ज्याचे पालनपोषण माझी पत्नी खूप चांगल्या पद्धतीने करत आहे। माझी पत्नी माझ्यासाठी खूप चांगली असल्याचे सिद्ध झाले होते। मित्रांनो, तुमचाही देवाच्या चमत्कारांवर विश्वास असेल तर कथेला लाईक करा आणि छान कमेंट करा। तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल। कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील। तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत।